हाय, प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा. आता आपण मस्तीत खाण्याचं करायचं आहे. आता कोलंबी आहे. कोलंबी आपल्याला नवीन पद्धतीने फ्राय करायची. तुम्ही म्हणाल कोलंबी फ्रायमध्ये एवढं काय आहे, पण नाही. आपण अशा पद्धतीने करणार की कोलंबीला बघा कितीही कोटिंग लावलं ना तरी ती अशी म्हणतात ना, माझा एक भाचा आहे, तो म्हणायचा की कोलंबी अशी उघडी का आहे. कारण वरती ना असं कोटिंग राहतच नाही तिच्या, त्यामुळे आपल्याला नवीन पद्धतीने मिळेल. ही बघा कोलंबी मी अशी स्वच्छ धुतली, त्याचा धागा काढला आणि ही अशी मधून अशी सुरीने कापून घेतली. हे बघा मधीन कापली, त्यामुळे कशी झाली ती अशी रुंद झाली. आता आपण सगळ्या कोलंब्या कापून घेऊया, मग तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या कोलंब्या मी कापून घेतल्या आणि मग ह्याला आपण छान मीठ मसाला लावायचा. आता आपण लिंबू पिळून घेऊया पूर्ण मच्छी कोलंबीला. नवीन वेळ बघा, इतकी छान लागते, इतकं मस्त टेस्ट येते. कारण कोलंबीला सगळा मसाला आतून बाहेरून, एकतर कोलंबीला स्वतःची चव, आणि असा जर तिला मसाला चारी बाजूनी मिळाला ना तर मस्त. आता हळद, मीठ, तिखट असं सगळं घातले, लिंबू पिळून घेतलं. एक तर कोलंबीची चव, आणि त्यात आपण बस हळद, मीठ, मसाला घातला ना तेवढ्यातच खूप चव येते. त्याला काही जास्त घालायची गरज नाही. पण आपण थोडंसं अजून टेस्ट यायचं हे करूया. आलं लसूण घालूया, आलं लसूण छान लावून घेऊया. हे सगळं लावतो ना आपण तेव्हाच मस्त वास येतो, छान वाटतं एकदम. आणि त्यात बघा मधी तिला आपण चीर दिली आहे, चांगली ओपन केली आहे, त्यामुळे आतून वगैरे मस्त मसाला गेला आहे. आता ही काळी मिरी पावडर आहे, ती थोडीशी घालायची. मस्त असं स्पायसी वगैरे असं छान वाटलं पाहिजे एकदम. काळी मिरी लावली. ही मी घरी केली काळी मिरी पावडर, तुम्ही विकतची आणलीत तरी हरकत नाही. पण शक्यतो प्रयत्न करत राहा की आपण घरचंच करायचं. आलं लसूण तर मी कधी बाहेरचं वापरायला मागत नाही. आता हे आहे तांदळाचं वाटीभर पीठ, आणि हा बारीक रवा आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्या, नाहीतर बारीक रवा घ्या. आता हे आहे शेजवानचं, ते शेजवान फ्राय राईसचं पॅकेट. हे आपलं सिक्रेट आहे. हे थोडंसं घालायचं, थोडंसं म्हणजे 2 चमचे, त्याच्यातलं थोडंसं घालायचं. छोटे 2 चमचे, टेबल स्पून बारके असं. हे बघा, हे आपण दोन्ही पिठं आणि 2 चमचे तो मसाला, आणि तो घातला ना तर आपल्याला बाकी काही घालायची गरज नाही वाटतं. पण मीठ घाला, आणि तुम्हाला जर अजून स्पायसी हवं असेल, आपण आता कोलंबीला तर लावलेलंच आहे. आता हा मसाला ना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर फ्राय राईसचं ह्याचा बनवला असेल तर त्याच्यामध्ये मीठ, आणि मग आपल्याला राईसमध्ये मीठ आणि मसाला टाकायची गरज नाही लागत. म्हणून हा जर आपण मसाला घेतला तर मीठ थोडं बेताचं टाकायचं, कारण आपण कोलंबीला लावलेलं असतं. नाही टाकलं तर तरी हरकत नाही, पण थोडंसं बघा तुम्ही. थोडंसं मीठ घालायचं. तिखट तुम्हाला हवं आहे तर थोडंसं तिखट घालायचं. हे पण तिखट असतो हा मसाला, तिखट आणि त्याच्यात मीठ असतं, त्यामुळे तुम्ही ते बघून घाला. छान फ्राय पॅन ठेवला मस्तपैकी. आता हे बघा, ही आपण पूर्ण कोलंबी ओपन केली, तिला सगळं लावून ठेवलेलं. एक टूथपिक घ्यायचा, कारण कोलंबी ना अशी तेलाकडे गेली ना की अशी एकदम मुरडते, तर ती मुरडू नये ना म्हणून आपण एक टूथपिक लावायची आहे. हां, म्हणजे ती असं आपल्याला मच्छीसारखी मस्त अशी फ्राय होऊन येते. तुम्हाला नसेल लावायची टूथपिक हरकत नाही, तुम्ही तसेच तळा, काही फरक नाही पडत. टूथपिक थोडी थोडी मागे पुढे अडकवायची आणि आपण तेलात सोडायचं, त्यामुळे ते असं मच्छीसारखं थोडं राहते. ती वाकडी व्हायची, ती थोडीशी होतेच नाही असं नाही, पण आपण थोडासा प्रयत्न करायचा की ती सरळ राहील. याच्यात कशा मोठ्या कोलंब्या अशा तळायला ना भन्नाट होतात, अहो मस्त होतात. आता आपल्या कोलंब्या पडलेल्या आहेत फ्राय पॅनमध्ये, मस्त आपण फ्राय करायच्या आहेत. तुम्हाला हवं तर मस्त पुदिना, कोथिंबीर, मिरचीची
आपलं काळं मीठ टाकून आणि थोडंसं लिंबू पिळून छान आपली हिरवी चटणी बनवा, त्याच्यासोबत खा. पण आता मी काही ती बनवत नाही आहे. याच्याबरोबर नुसतं वरण भात घेतलं आणि कोलंबी फ्राय ना, वाव मस्त. म्हणजे वरण भाताबरोबर ही कोलंबी घेऊन तुम्ही जेवण, इतकी छान टेस्ट येते, मस्त होते. खरंच करून बघा तुम्ही. कोलंबी खूपच छान होते, मस्त होते. अगदी तुम्ही बसल्या बसल्या 4-5 अशाच खाल. अशी मस्त आपली कोलंबी फ्राय झालेली आहे. तुम्हाला कशी डिश वाटली, कशी कोलंबी वाटली? एक तर पहिली गोष्ट म्हणजे करूनच बघा तुम्ही. कोलंबी तुम्ही अगदी वरचेवर आणतच असाल, थोडीशी मोठी आणा आणि बस. नुसतं आपण ती मधी चिर देऊन असं तुम्ही पूर्ण माझी व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी केली आहे ती. मस्त तशी करा छानपैकी आणि मस्त खा. आपलं वाक्यच ते आहे प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा, मस्तीत खाण्याचा. सध्या मस्तीत खा. आता पावसाळा आहे, हे सगळे असे पदार्थ मस्त करून आणि थोडेसे जिरतात पण काही नाही. आता ही अशी टुपीक काढून घ्यायची अशी आणि त्या मस्त खायला घ्यायच्या. चटणी असती तर मजा आली असती हां, पण आम्ही जेवणासोबतच घ्यायची. मस्त कांदा वगैरे घ्या. आपली फ्राय कोलंबी तयार आहे. व्हिडिओ कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला अशा टाकलेल्या व्हिडिओ येतील.